अमृत भारत एक्सप्रेसचे भुसावळ रेल्वे स्थानकावर जंगी स्वागत। केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी दिली हिरवी झेंड दिले। जळगाव जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी म्हणजे अयोध्या जाण्यासाठी अयोध्यात मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस अमृत भारत एक्सप्रेस तसेच बनारस पुणे हडपसर अमृत भारत एक्सप्रेस या दोन अमृत भारत एक्सप्रेस गाड्यांना आजपासून सुरुवात झाली आहे। दुपारी 1 वाजता केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी भुसावळ रेल्वे स्थानकावरून या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून रवाना केले आहे। भुसावळ रेल्वे स्थानकावर या एक्सप्रेसचे जंगी स्वागत करण्यात आले। यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते। यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी स्वतः रेल्वेच्या डब्यांमध्ये जाऊन प्रवाशांशी संवाद साधला। अयोध्येला राम मंदिर झाल्यापासून अयोध्या जाण्यासाठी भाविकांची गर्दी वाढली आहे, त्यामुळे निश्चितच या गाड्यांचा जिल्ह्यातील तसेच आजूबाजूच्या परिसरातील हजारो भाविकांना फायदा होईल अशी प्रतिक्रिया देत त्यांनी शासनाचे आभार मानले आहेत। रक्षा खडसे ऑन बंगाल मतदान। आपण बघितलं तर पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीची टक्केवारी वाढली आहे आणि निश्चितच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम बंगालमध्ये देखील भाजपची एक हाती सत्ता येईल असा विश्वास रक्षा खडसे यांनी व्यक्त केला। आप कहाँ से आ रहे हैं? प्रयागराज। कब बैठे थे आप वहाँ से? 9 बजे। कब? सुबह? हाँ सुबह शाम को 9 बजे शाम में। जी। तो कैसा लगा आपको? ये पहली गाड़ी निकली है अमृत भारत एक्सप्रेस प्रयागराज से और ये लोकमान्य तिलक जाएंगी, आपको कैसा लगा? बहुत बढ़िया लगा सर, ट्रेन में बैठ के सफ़र करके, और फैसिलिटी तो बहुत अच्छा दिख रहा है हमको, लग रहा है सब, और जो है बहुत अच्छा लग रहा है। फर्स्ट टाइम अयोध्येला जाता येईल, काशीला जाता येईल, कारण की जेव्हापासून राम मंदिर झालं आहे तेव्हापासून खूप भाविकांची इच्छा होती की एक डायरेक्ट ट्रेन आपल्याला मिळाली पाहिजे। ती आदरणीय रेल्वे मंत्र्यांच्या माध्यमातून आपल्याला ही व्यवस्था इथे उभी झालेली आहे। तर मी सगळ्यांचे आभार मानते आणि भाविकांना पण सांगते की एक चांगली व्यवस्था आपल्याला भारत सरकारकडनं ही झालेली आहे, तर आपण जास्तीत जास्त याचा लाभ घ्यावा। आज बंगालमध्ये मतदान होतं आहे आणि 4 तारखेला निकाल येणार, तर काय वाटतं आपल्याला? बंगाल आणि जे बाकीच्या राज्यांमध्ये जे इलेक्शन झालेलं आहे तुम्ही बघू शकता, खास करून बंगालमध्ये मतदानाचं टक्केवारी खूप वाढलेली आहे। तर नक्कीच मला पूर्ण विश्वास आहे की तिथे आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांवर विश्वास ठेवून बंगालच्या सगळ्या लोकांनी भारतीय जनता पार्टीला मतदान केलेलं आहे आणि ह्यावेळेस तिथे भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे। अमृत भारत एक्सप्रेस हा लोकांच्या सेवेसाठी आपल्या या देशाचे पंतप्रधान माननीय यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज अमृत भारत हा एक्सप्रेस इथं चालू होत आहे। आपल्या विभागाच्या खासदार तथा या भारत सरकारच्या राज्यमंत्री माननीय रक्षाताई खडसे यांच्या हातून यांच्या प्रयत्नांनी इथं हिरवा झेंडा देऊन आज हा अमृत भारत एक्सप्रेस सुरू होत आहे। जे भाविक मंडळी आहे महाराष्ट्रामधील किंवा आपल्या खानदेशामधील, या सर्व खानदेशातील या भाविक मंडळींना अयोध्या येथे श्री रामलल्लाचं दर्शन करण्यासाठी ही विशेषतः ही ट्रेन चालू केलेली आहे। तरी मी सर्व नागरिकांतर्फे मी भारत सरकारचे नरेंद्रभाई मोदी रक्षाताई खडसे या सर्वांचे मी आभार मानतो या सर्व भाविकांतर्फे, आणि खरोखर हा आनंदाचा क्षण आज इथं खानदेशवाडी आहे।